कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। म्हाडाची फेब्रुवारीत 2000 घरांची लॉटरी निघणार आहे। रविवारी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर होणार आहे। स्वाधार योजना विद्यार्थ्यांच्या जेवणाचा आणि राहण्याचा खर्च भागवणार आहे, तर नर्सिंग विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र मिळणार आहेत। अमेरिका आता या देशाबद्दल मोठा निर्णय घेणार आहे। माजी कर्णधाराबद्दल बीसीबी संचालकांनी वादग्रस्त विधान केलंय, तर रणबीर सिंग बद्दल यशचं जुनं वक्तव्य चर्चेत आलंय। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी गौरी कुबेर। आज 10 जानेवारी वार शनिवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची। म्हाडाच्या घरांच्या लॉटरीकडे डोळे लावून बसलेल्या सर्वसामान्यांसाठी खुशखबर आहे। कोकण मंडळाकडनं ठाणे, कल्याण, घोटेघर, डोंबिवली परिसरात 2000 घरांहून अधिक घरांच्या लॉटरीची जाहिरात फेब्रुवारीत काढली जाणार आहे। एप्रिल मे महिन्यात या लॉटरीचा बार फुटणार आहे। त्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून गृहस्वप्न उराशी बाळगलेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुंबईसह MMR मध्ये घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत। त्यामुळे सर्वसामान्यांना खाजगी विकासकांकडे घर खरेदी करणं परवडत नाही आणि म्हणूनच या म्हाडाच्या लॉटरीचे वेध लागलेले असतात। म्हाडाच्या मुंबई मंडळाची ऑक्टोबरमध्ये घरांच्या लॉटरीची जाहिरात येणं अपेक्षित होतं, मात्र पुरेशी घरं नसल्यामुळं लॉटरी जाहीर होऊ शकलेली नव्हती। त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये काहीशी नाराजी दिसत होती। म्हाडाच्या कोकण मंडळानं फेब्रुवारीमध्ये 2000हून अधिक घरांची लॉटरी काढण्याची तयारी सुरू केली आहे। यामध्ये खाजगी विकासकांकडनं म्हाडाला मिळणाऱ्या 15% आणि 20% मिळणाऱ्या घरांबरोबरच प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांचा समावेश असणार आहे। त्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून घर घेऊ इच्छिणाऱ्यांना संधी उपलब्ध होणार आहेत। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे देशाच्या अर्थसंकल्पाची। यावेळी देशाचा अर्थसंकल्प हा रविवार 1 फेब्रुवारी 2026 रोजी दाखल केला जाणार आहे। संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारी रोजी सुरू होईल आणि 2 एप्रिलपर्यंत चालणार आहे। राष्ट्रपतींनी त्याला मान्यता दिली आहे। राष्ट्रपतींचं अभिभाषण 28 जानेवारी रोजी होईल। आर्थिक सर्वेक्षण 29 जानेवारी रोजी सादर केलं जाईल आणि रविवार असला तरीही अर्थसंकल्प हा 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाईल। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 13 फेब्रुवारी रोजी संपणार आहे। दुसरा टप्पा हा 9 मार्च रोजी सुरू होईल आणि 2 एप्रिलपर्यंत चालेल। संसदीय कामकाजाच्या मंत्रिमंडळ समितीनं अंतिम केलेल्या अंदाजे वेळापत्रकाचा हवाला देत अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 28 जानेवारी रोजी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील। वर्षाच्या पहिल्या सत्राच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपतींचं अभिभाषण हे नेहमीच असतं। बीटिंग रिट्रीट समारंभामुळे 29 जानेवारी रोजी दोन्ही सभागृहांची बैठक होणार नाहीये। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे स्वाधार योजनेची। अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत चालवली जाणारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना भंडारा जिल्ह्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी जीवनरेखा ठरतेय। ही योजना सरकारी वसतिगृहात प्रवेश घेऊ शकत नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आलेली आहे। ही योजना 2017 मध्ये लागू करण्यात आली होती, जेणेकरून 11वी आणि 12वी तसंच 12वी नंतर व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास हा अखंडपणे सुरू ठेवता येईल। या योजनेअंतर्गत अन्न, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता आणि इतर आवश्यक सुविधांसाठी राखीव निधी थेट विद्यार्थ्यांच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यांमध्ये जमा केला जातो। 2024-25 आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्याला 37 दशलक्ष रुपये मिळाले। यापैकी 24.1 दशलक्ष रुपये खर्च झाले आहेत,
तर 12.9 दशलक्ष रुपये शिल्लक आहेत. विभागाच्या सूत्रांनुसार ही उर्वरित रक्कम ही 2025-26 आर्थिक वर्षात खर्च करायची आहे. पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात नर्सिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाची. राज्यातील शासकीय तसंच मान्यताप्राप्त खाजगी नर्सिंग विद्यालयातून जनरल नर्सिंग ॲड मिडवायफरी आणि ॲक्सिलेटरी नर्सिंग मिडवायफरी हे नर्सिंग डिप्लोमा अभ्यासक्रम आहेत. हे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शुश्रूषा आणि परावैद्यक शिक्षण मंडळानं गुणपत्रिका आणि डिप्लोमा प्रमाणपत्र ब्लॉकचेन आधारित डिजिटल प्रणालीद्वारे ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नोकरीसाठी प्रमाणपत्र पडताळणीसाठी लागणारा वेळ आणि अडथळे दूर होण्यास मोठी मदत मिळणार आहे. पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगातील सगळ्यात मोठ्या बेट ग्रीनलँडवर ताबा मिळवण्यासाठी प्रत्येक संभाव्य पर्यायावर विचार करतायत. ट्रम्प ग्रीनलँडच्या लोकांना जिंकण्यासाठी एक धक्कादायक प्रस्ताव विचारात घेत आहेत. या प्रस्तावात प्रत्येक ग्रीनलँड नागरिकाला $1,00,000 किंवा अंदाजे 9 दशलक्ष रुपये देण्याची योजना समाविष्ट आहे. या मुद्द्याबाबत वॉशिंग्टनमध्ये गंभीर चर्चा सुरू असल्याचं वृत्त आहे. ट्रम्प प्रशासन ग्रीनलँडला अमेरिकेच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी विविध रणनीतींवर विचार करते. जर ही योजना अंमलात आणली गेली तर अंदाजे 57,000 ग्रीनलँड वासियांना एकूण $5.7 अब्ज द्यावे लागू शकतात. पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातनं. भारत आणि बांगलादेशमधील तणावाचा खेळावरही परिणाम झालेला आहे. मुस्तफिजुर रहमानला IPL 2026मधनं वगळण्यात आल्यानंतर बांगलादेशनं सुद्धा 2026चे T20 विश्वचषक सामने भारतात खेळण्यास नकार दिलाय. या सर्वांमध्ये बांगलादेश क्रिकेटमध्ये एक जोरदार वाद निर्माण झालेला आहे, जिथे माजी कर्णधार तमीम इक्बालच्या एका विधानानंतर बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं तीव्र टीका केली. माजी कर्णधार तमीम इक्बालनं एका कार्यक्रमात आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की बोर्डानं भावनांच्या आधारे निर्णय घेऊ नयेत. बांगलादेशचं क्रिकेट भविष्य आणि जागतिक चिंता यांचा विचार करून त्यावर विचारपूर्वक कार्य केलं पाहिजे. अशा समस्या या संवादाद्वारे सोडवता येतात. ICCकडनं मिळणारा आर्थिक पाठिंबा पाहता देशाच्या क्रिकेट हितांना प्राधान्य देणं महत्त्वाचं आहे. तमीमच्या या विधानावर BCBचे संचालक आणि वित्त समितीचे अध्यक्ष M नजमुल इस्लाम यांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी तमीमला भारताचा दलाल असं म्हटलंय. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात कन्नड सुपरस्टार यशची. कन्नड सुपरस्टार यशचा टॉक्सिक आणि रणवीर सिंगचा धुरंधर 2 हे 2 मोठे चित्रपट 19 मार्चला एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. या पार्श्वभूमीवर यशनं काही वर्षांपूर्वी रणवीर सिंगच्या अभिनयाबाबत व्यक्त केलेलं स्पष्ट मत पुन्हा एकदा चर्चेत आलंय. यश म्हणाला होता की सुरुवातीच्या काळात रणवीरचं काम मला विशेष भावलं नव्हतं, पण बाजीराव मस्तानी हा त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. त्या चित्रपटानंतर रणवीरच्या अभिनयाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलू लागला आणि पद्मावतमधील भूमिका पाहिल्यानंतर तर रणवीरच्या अभिनय क्षमतेबद्दल कोणतीही शंका उरली नाही. त्या भूमिकेनंतर मी त्याच्या अभिनयाचा चाहता झालो, असं तो म्हणाला होता. हे होतं eSakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसे वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.